Electromagnetic induction from the topic effects of electric current. See here student, the activity: when a current passing through a solenoid coil and the solenoid coil is displaced longitudinally with respect to the coil. Even if the solenoid coil is kept stationary, a change in current in the solenoid coil produces a current in the coil. आता या ठिकाणी जी सोलेनाइड कॉईल दाखवलेली आहे ही सोलेनाइड कॉईल आपण ऑलरेडी बॅटरीला कनेक्ट केलेली आहे. या ठिकाणी कीसुद्धा क्लोज आहे. दॅट मीन्स इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सोलेनाइड कॉईल. अँड वेन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सोलेनाइड कॉईल देन इट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आणि याच्या अपोजिट साईडला आपण एक अनदर कॉईल प्लेस केलेली आहे विच इज कनेक्टेड विथ द ज्याचे टर्मिनल्स गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेले आहे. ज्यावेळेस या सोलेनाइड कॉईलला आपण स्टेशनरी ठेवतो, इवन इफ द सोलेनाइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी, अ चेंज इन द करंट इन द सोलेनाइड कॉईल, या कॉईलमधून पास होणारा जो इलेक्ट्रिक करंटमध्ये जर चेंज होत असेल देन द सोलेनाइड कॉईल द प्रोड्युसेस करंट इन द कॉईल. तर यामध्ये झालेला इलेक्ट्रिक करंटमध्ये जो चेंज होतो या चेंजमुळे या कॉईलमध्ये सुद्धा करंट हे प्रोड्यूस होतो. If the solenoid coil is moved towards or away from the coil, we see the deflection in the galvanometer. ज्यावेळेस आपण हा सोलेनॉइड कॉईल या कॉईलपासनं मागे किंवा पुढे आपण अशा पद्धतीने डिस्प्लेस केला, देन ऑल्सो an electric current produces start to flow through the coil. Also, the faster is the displacement of the solenoid, larger is the deflection of the galvanometer pointer. त्याचबरोबर जितका फास्ट आपण सोलेनॉइड कॉईल या कॉईलपासनं दूर सरकवणार किंवा जवळ नेणार त्यावेळेस त्या गॅल्व्हॅनोमीटर पॉइंटरचं डिफ्लेक्शनसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फास्ट होताना दिसून येईल. इफ द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज्ड, अ करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉईल, और इफ द सोलेनॉइड कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स द कॉईल देन ऑल्सो करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉईल. दॅट मीन्स दोन्ही केसेसमध्ये इफ द पोझिशन इफ द इलेक्ट्रिक करंट हा आपण चेंज करतो आहे तिची डायरेक्शन, त्यावेळेससुद्धा या कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट हा प्रोड्यूस होतो. किंवा ही सोलेनॉइड कॉईल आपण जर डिस्प्लेस केली, मूव्ह केली, देन ऑल्सो करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल. सो दिस करंट इज नोन ॲज इंड्यूस्ड करंट अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. What is the Faraday's law of induction? If a current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. ज्यावेळेस सोलेनाइड कॉईलमधला करंट आपण ऑन किंवा ऑफ करतो त्यावेळेस अ करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल. सच ॲज इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्वड वेन द करंट इन द सोलेनाइड कॉईल इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज. अशा पद्धतीचा जो इंड्युस्ड करंट डेव्हलप होतो आहे कॉईलमध्ये, हे इलेक्ट्रिक करंट त्याची इंटेन्सिटी सोलेनाइड कॉईलमध्ये पास होणाऱ्या इलेक्ट्रिक करंटला इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यामुळे सुद्धा आपल्याला दिसून येते. करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल वेन इट मूव्ड असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ दी सोलेनाइड. जर सोलेनाइड कॉईलपासनं त्या कॉईलला जर आपण दूर नेलं त्यावेळेससुद्धा या कॉईलमध्ये करंट हा इंड्यूस झालेला आपल्याला दिसतो आहे. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, हे जे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आपण केलेले आहे या एक्सपेरिमेंट्सवरनं इट इज अंडरस्टूड दॅट वेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, ज्यावेळेस या कॉईलमधून जाणारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चेंज होतील, द करंट इज इंड्युस्ड इन द कॉईल, त्यावेळेस या कॉईलमध्ये करंट हा डेव्हलप होतो. दिस इज नोन ॲज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. यालाच आपण फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन असे म्हणतो. द करंट प्रोड्युस्ड इन द कॉईल इज कॉल्ड इंड्युस्ड करंट अँड सो दॅट द करंट which is produced or induced in the coil known as induced current. So students, here we have completed the Faraday's law of induction.